Hello dear students, welcome to my YouTube channel. Today we are going to learn the topic exclamatory and assertive type of sentences. What do you mean by exclamatory sentence? Do you know? Exclamatory is a sentence which conveys strong emotions like surprise, fear, anger, happiness, frustration, love, sorrow, excitement, and ends with an exclamation mark. विद्यार्थी मित्रो, आज आपण एक्सक्लेमेटरी आणि असर्टिव्ह टाईप सेंटेन्सेस बघणार आहोत. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय? त्याचा अर्थ असा होतो की उद्गारवाचक वाक्य. आपण उद्गार काढलेले असतात. आपण जे नेहमी वाक्य बोलतो, स्टेटमेंट असेल, असर्टिव्ह टाईप सेंटेन्स, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस असतात ती, तर तेच वाक्य आपण फोर्सफुली बोलतो आणि त्यातनं भावना व्यक्त करतो. वाक्याची सुरुवात हाऊ किंवा व्हॉटने करतो आणि वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क येतो आणि त्या वाक्यामध्ये आपण आपल्या भावना फोर्सफुली व्यक्त केलेल्या असतात. ते वाक्य म्हणजे एक्सक्लेमेटरी, उद्गारवाचक. आता आपण सुरुवातीला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसं करायचं ह्याचे रूल्स बघूया. अतिशय सोपे आहेत आणि त्याच्यानंतर आपण वाक्य बघूया. ओके, तर रूल नंबर 1, बिगिन द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स विथ हाऊ ऑर व्हॉट. उद्गारवाचक वाक्य हे हाऊ किंवा व्हॉटने सुरू करायचं. जर दिलेल्या वाक्यामध्ये ए असेल, ए आलेलं असेल तर व्हॉट ए अशी वाक्याची सुरुवात करायची. व्हॉट असं आपण म्हणतो. ए नसेल तर वाक्याची सुरुवात हाऊने करायची. ओके, टेक्निकली मी तुम्हाला सांगतोय हे सगळं. ग्रॅमरमध्ये, रूल्समध्ये जास्त तुम्ही इन्व्हॉल्व होऊ नका. टेक्निकली काही वाक्य सोडवावी लागतात. रूल नंबर 2 आहे, राईट सब्जेक्ट ऑर प्रोनाउन अँड ऑक्झिलरी ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. जे तुम्हाला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स दिलेलं असेल त्या वाक्याची सुरुवात ही नेहमी सब्जेक्ट आणि ऑक्झिलरी अशी होते. म्हणजे इट हॅज बीन, शी इज, दे आर, बॉईज आर, गर्ल्स वेअर, उदाहरणार्थ असं सुरुवातीला सब्जेक्ट असतो आणि मग ऑक्झिलरी असतं. तर हे दोन्ही शब्द आहेत तसे घ्यायचे आणि वाक्याच्या उद्गाराच्या वाक्याच्या शेवटी आहेत तसे ठेवायचे आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचा. म्हणजे वाक्याची सुरुवात हाऊ किंवा व्हॉटने करायची, वाक्याच्या शेवटी सब्जेक्ट आणि ऑक्झिलरी लिहायचं आणि वाक्यातले महत्त्वाचे उरलेले सगळे शब्द ह्या दोघांच्या मध्ये लिहायचे की वाक्य उद्गारवाचक झालं. इतकं हे वाक्य सोपं आहे. आता सब्जेक्ट आणि किंवा प्रोनाउन आणि ऑक्झिलरी कशी असतात बघा. सुरुवातीला आलेली आय ॲम, इट हॅज बीन, शी वेअर, दे हॅड, असं काही असू शकेल. सब्जेक्ट आणि ऑक्झिलरी ते शेवटी आहेत तसे लिहायचे आणि उद्गारवाचक चिन्ह द्यायचं. डू नॉट फॉरगेट टू प्लेस अन एक्सक्लेमेटरी साइन ॲट द एंड. आता आपण वाक्य बघूया प्रत्यक्षात. उद्गारवाचक वाक्य, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल पेंटिंग. आता हे डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह टाईप सेंटेन्स आहे. इट इज अ व्हेरी ब्युटिफुल पेंटिंग, खूप सुंदर पेंटिंग आहे. हे जर उद्गारवाचक करायचं असेल, आपण आपल्या भावना व्यक्त करतोय फोर्सफुली, म्हणजे उद्गारवाचक करतोय, लक्षात घ्या. तर काय करायचं, तर वाक्यात ए दिसतोय तुम्हाला म्हणून वाक्याची सुरुवात व्हॉट ए कशी करायची. इट इज सब्जेक्ट आणि ऑक्झिलरी आहे ते सगळ्यात शेवटी लिहायचं इट इज, आणि वाक्यातले महत्त्वाचे शब्द बाकीचे ब्युटिफुल पेंटिंग हे मध्ये लिहायचे. वाक्यात इंडीड, व्हेरी, एक्सिडिंगली असे कुठचेही जरी शब्द आले तर हे सगळे शब्द आपण काढून टाकायचे. व्हेरी, इंडीड याचाच अर्थ व्हॉट किंवा हाऊ असा होतो. ओके, त्यामुळे ते शब्द कट करायचे. व्हॉट अ ब्युटिफुल पेंटिंग इट इज, हे आलं एक्सक्लेमेटरी. दुसरं वाक्य बघा, दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल पीस ऑफ रायटिंग. व्हॉट एने सुरुवात केली, दॅट इज हे पहिले दोन शब्द सब्जेक्ट आणि ऑक्झिलरी शेवटी लिहिले आणि उरलेले महत्त्वाचे शब्द ब्युटिफुल पीस ऑफ पेंटिंग ते मध्ये लिहिले. व्हॉट अ ब्युटिफुल पीस ऑफ पेंटिंग दॅट इज, एक्सक्लेमेटरी मार्क. दॅट इज अ व्हेरी ब्युटिफुल पीस ऑफ रायटिंग, ब्युटिफुल पीस ऑफ रायटिंग.
याचं उद्गारवाचक वाक्य व्हॉट अ ब्युटिफुल पीस ऑफ रायटिंग दॅट इज असं होतं. इट इज अ व्हेरी एक्साइटिंग न्यूज. व्हॉट अ एक्साइटिंग न्यूज इट इज असं उद्गारवाचक झालं. उद्गारवाचक वाक्य आपण बोलताना सुद्धा आपला टोन हा उद्गारवाचक असायला लागतो. त्यात उद्गार तुम्हाला दिसले पाहिजेत. व्हॉट एक्साइटिंग न्यूज इट इज असे उद्गार काढले पाहिजेत आपण. चौथं वाक्य डेझी फ्लॉवर इज पोअरिंग हाईट. आता या वाक्यात सुरुवात आपण हाऊ शब्दांत करायला लागणार आहे, कारण वाक्यात जेव्हा ए असतं त्यावेळेला आपण व्हॉट ए अशी सुरुवात करतो. ओके, हे शब्द येतो त्याला. हाऊ पुअर इन हाईट डेझी इज किंवा डेझी फ्लॉवर इज असं वाक्य होईल ते. पाचवं वाक्य बघा, अन ईगल इज फ्री, ॲब्सोल्युटली फ्री. वाक्याची सुरुवात केली हाऊ. ओके, या वाक्यात सब्जेक्ट आहे अन ईगल, ऑक्झिलरी आहे इज, म्हणून ते सगळ्यात शेवटी लिहिलं ईगल इज. वाक्याची सुरुवात केली हाऊ आणि ॲब्सोल्युटली वगैरे शब्द काढायचे. व्हेरी, इंडीड, एक्सेडिंगली, ॲब्सोल्युटली वगैरे असे शब्द जे व्हॉट किंवा हाऊ व्यक्त करतात ते शब्द काढायचे. म्हणजे हाऊ फ्री अन ईगल इज असा. युअर टॉक इज व्हेरी स्ट्रेंज, म्हणजे तुझं बोलणं खूपच विचित्र वाटतंय. हाऊ स्ट्रेंज युअर टॉक इज, एक्सक्लेमेटरी मार्क. युअर टीचिंग इज व्हेरी पेनफुल टू मी. सुरुवात वाक्याची हाऊ नाही. युअर टीचिंग इज शब्द आहेत तसे उचलायचे, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कॉपी करायचे आणि शेवटी पेस्ट करायचे. युअर टीचिंग इज सगळ्यात शेवटी, आणि मध्ये जे शब्द उरलेले शब्द लिहायचे. हाऊ पेनफुल टू मी युअर टीचिंग इज असं वाक्य झालं. त्याच्यानंतर दॅट वॉज इंडीड अ ब्रिलियंट वर्क. व्हॉट अ ब्रिलियंट वर्क दॅट वॉज. वाक्याची सुरुवात व्हॉट ए अशी करायची, दॅट वॉज सगळ्यात शेवटी लिहायचे आणि उरलेले शब्द मध्ये लिहायचे. यू आर ॲब्सोल्युटली राईट. हाऊ राईट यू आर. यू आर ॲब्सोल्युटली राईट. ॲब्सोल्युटली शब्द कट करायचा. ॲब्सोल्युटलीचा अर्थ हाऊ, व्हेरीचाच अर्थ हाऊ असा होतो. व्हेरीमधनं ज्या भावना व्यक्त होतात त्याच हाऊ किंवा व्हॉटमधनं होतात, म्हणून हे शब्द कट करायचे. ग्रेट, व्हेरी, हाऊ, त्याच्यानंतर इंडीड म्हणजे खरोखरच, हे सगळे शब्द कट करायचे. ही वॉज इस्पेशली स्किलफुल. आता इस्पेशली शब्द कट करायचा आहे ते. हाऊ स्किलफुल ही वॉज असं हे वाक्य झालं. ओके, आता आपल्याला ही वाक्य ॲक्टिव्हिटी म्हणजे होम असाइनमेंट म्हणून दिलेली आहे. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज अन ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस. आता वाक्य पहिलं वाक्य, तर ही दिलेली वाक्य आहे ही ॲसर्टिव्ह करायची जर आपल्याला, आता डिक्लेरेटिव्ह करायचे. म्हणजे वाक्य दिलेले हे उद्गारवाचक आहेत, आता उलट करायचे आपल्याला. ओके, बघा पहिलं वाक्य. व्हॉट अन आयडिया स्ट्रक इन द मिडल ऑफ द नाईट, एक्सक्लेमेटरी मार्क. आता वाक्याची सुरुवात व्हॉट ने झालेली आहे, ते काढायचं. ओके, वाक्याचं सगळ्यात शेवटी काय तर इथे वाक्याच्या सगळ्यात शेवटी काय आलेलं आहे, इन द मिडल ऑफ द नाईट. ओके, आता हे वाक्य खूप कठीण आहे. ह्या वाक्यात तुम्हाला वाक्यातला सब्जेक्ट आणि ऑक्झिलरी कुठचे ते शोधावं लागेल. काही वेळेला असंही होतं की वाक्यात ऑक्झिलरी देत नाहीत, मग ऑक्झिलरी जेव्हा वाक्यात येत नाही त्यावेळेला व्हर्ब येतं, मेन व्हर्ब येतं, मेन फॉर्म ऑफ व्हर्ब येतं. त्यावेळी आता सुरुवातीला या वाक्यात तुम्ही कुठचे शब्द घेणार ते बघा, आणि त्याच्यानंतर हे वाक्य तुम्ही करा. ह्या वाक्याचा आन्सर मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही प्रयत्न करा. दुसरं वाक्य, हाऊ ब्युटिफुल द साईट वॉज. हे वाक्य सोपं आहे. या वाक्यात तुम्हाला सरळ सरळ दिसतंय वाक्याचा सब्जेक्ट द साईट आणि ऑक्झिलरी वॉज आहे, त्यामुळे ते तुम्ही सुरुवातीला घेणार, वाक्यातला हाऊ शब्द कट करणार आणि मग तुम्ही हे वाक्य करणार आहात. हे सोपं आहे वाक्य. थर्ड सेंटेन्स, व्हॉट अन अनहर्ड ऑफ अर्थ फॉर सच अन इंट्रिकेट ॲक्टिव्हिटी. हे वाक्य तुम्ही हे खूप
टफ सेंटेन्स आहे याचा विचार करा की सुरुवात कुठच्या शब्दांत तुम्ही करा. सुरुवातीला सब्जेक्ट आणि व्हर्ब येतं. ओके, त्यामुळे ते कुठचं घेणार ते तुम्हाला एकदा समजलं की तुमचं वाक्य करेक्ट येईल. कारण वाक्यातला व्हॉट शब्द कट करायचा आहे, एक्सक्लेमेटरी मार्क आपल्याला कट करायचा आहे आणि सुरुवात सब्जेक्ट आणि व्हर्बने करायची आहे. आणि व्हॉट शब्द तुम्ही कट करताय किंवा हाऊ शब्द कट करताय म्हणून तुम्हाला एकतर व्हेरी, ग्रेट, इंडीड, एक्सिडिंगली किंवा असे कुठचे तरी योग्य ते शब्द वापरायला लागतील व्हॉट किंवा हाऊच्या ऐवजी. ओके, त्याचा सगळा विचार करा आणि तिन्ही वाक्य तुम्ही सोडवा. ओके, बेस्ट लक टू यू.